कमाल छत्रपती शिवाजी महाराज की संसाराची अंगी अवगीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आता ही सोहळी झाली त्रिभुवन विषम धुवोन सांडिले ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखिजे तोंड विटाळाचे आता ही सोहळी झाली त्रिभुवन विषम धुवोन सांडिले तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषम धुवोन सांडिले अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येव तस्मै श्रीगुरवे नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्री संताची माता चरणा श्री संताची माता चरणावरी संताची माता चरणा श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत हे विश्रांती पावलो सांभाळा भूतनी विश्रांती पावलो सांभाळा भूतनी विश्रांती पावलो सांभाळा भूतनी वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख अखिल कोट ब्रह्मांडाधीश प्रभू ज्या प्रभूकडे कर्तुम अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम अशी सत्ता आहे मय्याध्यक्षेण प्रकृतीम सुय्यते सचराचरम ही तुनाणी वकवंतेय जगद्वीम परिवर्तते या प्रकृतीचे जनक या प्रकृतीचे अध्यक्ष त्या प्रभूच्या पावन छायाचित्राखाली थोर साधू महात्म्यांच्या कृपा प्रसादाने गेल्या बरेच वर्षापासून वार्षिक नियमाने पवित्र अशा आंतरगाव नगरीमध्ये हनुमंतरायाच्या दरबारात दत्त महाराजांच्या दरबारात चालू असलेला हा नाम सप्ताह आणि यंदाच्या सप्ताहातील आजचा हा 5वा दिवसाचा कीर्तन पुष्प आजचा खूप सुंदर योग आहे आजचे हरिदिनी आहेत एकादशी आहेत पर्वकाळ आहे 24 एकादशी आणि 5 पर्व सांगितल्यात विशेष पर्व भागवत धर्मी नृसिंह जयंती वामन जयंती रामनवमी कृष्णाष्टमी उत्तमोत्तम महाशिवरात्री 5 पर्व आणि 24 एकादशी सांगितल्यात आणि आजचा तो एकादशीचा पर्व आणि माझ्या परमभाग्याने तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या दर्शनास्तव आणि सुंदर अशा गुणजन मंडळाच्या दर्शनास्तव आयोजक मंडळाच्या वतीने आजची ही सेवा माझ्या वाटेला आलेली आणि सेवेला निवडणारा अभंग 4 चरणाचा देहूची सुप्रसिद्ध वैराग्य साधू जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबराया महाराज यांचा 4 चरणाचा महाराज म्हणतात या संसारामध्ये बरेचसे व्यसन आहेत आणि एकंदरीत सांगायचं म्हणजे महाराज व्यसनाधीन माणूस किंवा व्यसनस्थ माणूस आसनस्थ होऊ शकत नाही. आमचे गुरुजी खूप सुंदर सांगायचे
व्यसन बाह्यंगाचं असो की अंतरंगाचं असो, व्यसनस्थ झालं म्हणजे ते आसनस्थ होऊ शकत नाही. नाना बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग. मग ते कीर्तनात उभा असू दे, व्यसनच कोणत्याही प्रकारचं. एखाद्याला मोबाईल बघायचंच व्यसन पडते, ते चालू कीर्तनातच बघत राहते, ते व्यसनच आहे. एखाद्याला तंबाखू खायची व्यसन असते, चालू कीर्तनात ते तंबाखू तोंडात ठेवून खाता येईल, ते पाणी तिकडच गिळते, व्यसन आहे. लक्षात आलं म्हणून सांगून जातो महाराज. बाह्यंगाचा असो की अंतरंगाचा असो, त्याला आसनस्थ होऊ देत नाही. म्हणून महाराज म्हणतात बाह्यंग. आता लक्षात ठेवा, बाह्यंगाचे जे व्यसन आहेत, हे बाह्यंगाच्या व्यसनानं फक्त एकट्याचं स्वतःचं नाश होतंय. पण अंतरंगाचे जे व्यसन आहेत, याच्यानं मात्र किती लोकांचा नाश होतंय ते काही सांगता येणार नाही. अंतरंगाचे बरेचसे विकारी व्यसन आहेत. आणि म्हणून ह्या व्यसनं आहेत म्हणून या संसारात सर्व व्यसन आहेत हे आम्हाला कधी कळलं तर कीर्तनात आल्याच्या नंतर. त्या ज्याच्या जीवनामध्ये हे व्यसनं कळतात आणि ज्यांनी ह्या व्यसनापासून दूर झालेले आहेत, त्याच्या जीवनामध्ये कधीही सोहळेच आहेत. आणि ब्रह्मपुरामध्ये वास करायचा आहे. ज्या गावावरून आम्ही आलोत त्या गावाला जाऊन अखंड असा वास करायचा आहे. पुन्हा पुन्हा विटाळाचं तोंड पाहायचं नाही, म्हणजे जन्म मरणाचं तोंड पुन्हा पुन्हा पाहायचं नाही. आणि ब्रह्मरस सेवन करायचंय एकांतामध्ये राहून. अशा स्वरूपाचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेले. विठ्ठल 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 पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, पवनसुत हनुमान, दत्तात्रय भगवान, छत्रपती शिवाजी महाराज की. विठ्ठल 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 विठ्ठल. परमार्थ अंतरंगाचा आहे महाराज, परमार्थ बाह्यरंगाचा नाही. आता तुम्ही म्हणाल महाराज बाह्यरंगाचा परमार्थ नाही तर तुम्ही एवढे भगवे कपडे काऊन घातलेत, प्रश्न आहे. हे ज्या त्या संप्रदायाचं युनिफॉर्म आहे. लक्षात आलं? या युनिफॉर्म सारखं होण्याचा विचार केला पाहिजे कधी ना कधी. बाह्यांगानं जसं भगवं झालंय तसं अंतरंग सुद्धा कधीतरी भगवं करण्याचा विचार केला पाहिजे. नुसतं वरल्या अंगानंच भगवं घातलं आणि अंतरंगानं जर शुद्ध झालं नाही किंवा रंगलं नाही तर महाराज त्याच्याबद्दल प्रमाण सांगतात. वरी भगवा झाला नामी, अंतरी वश केला कामी, त्याशी म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. त्याही पुढे गेल्याच्या नंतर महाराज खूप सुंदर सांगतात. मी त्या वेशभूषेची अवहेलना करीत नाही, वेशभूषेच्या पाठीमागे धडलेले जे विकार आहेत त्या विकाराचं मात्र मी नक्कीच अवहेलना करीत असतो. महाराजांचं असं म्हणणं आहे. टिळे टोपी माळा देवाचे गबाळ, टिळे टोपी माळा देवाचे गबाळ, टिळे टोपी माळा देवाचे गबाळ, टिळे टोपी माळा देवाचे गबाळ. वाघवी ओंगळ पोटासाठी, वानवी ओंगळ पोटासाठी, वानवी ओंगळ पोटासाठी. टिळे टोपी माळा देवाचे गबाळ, टिळे टोपी माळा देवाचे गबाळ, टिळे टोपी माळा देवाचे गबाळ, टिळे टोपी माळा देवाचे गबाळ. वानवी ओंगळ पोटासाठी, वानवी ओंगळ पोटासाठी, वानवी ओंगळ पोटासाठी. टिळे टोपी माळा देवाचे गभाळ.
आता तुम्हाला संदर्भ सांगून जातो. रस्त्यानं काही एक मृदंगाचार्य असते, छोटूसा मृदंग असते, आणि 2-4 टाळकरी राहतात, एक विनेकरी राहते. सर्वेला पॅन्टच राहते, कोणाला इबदुतर नसते पा बिचारायला. पक्के वारकरीत नसतात. वारकऱ्याला मागायचं कामच पडत नाही, हे रस्त्यानं लोकाला मागतात. संध्याकाळचं जेवणाला काय असलं तर द्या. मग हे टिळेन टोपी माळा हे विना घेऊन तुम्ही निघाले, ते पोट भरायचं साधनच म्हणून की काय, प्रश्न आहे. आणखीनही पुढे गेल्याच्या नंतर आमच्या इकडे एक कीर्तनकार आहे. आमच्या इकडे म्हणण्यापेक्षा तुमच्या जवळजवळच आहे. ते गावाच्या जवळजवळ आल्यावर गोल टोपी काढून खिशात ठेवते, आणि गावात आल्यावर आपलं देखत गंध लावते, आणि गावाच्या बाहेर गेले की गंध पुसून टाकून देते. मग याचं गंध लावणं कशासाठी? नुसतं पैसे उकळायसाठीच आहे की नाही लोकायला, प्रश्न आहे. त्याही पुढे गेल्यावर काही दिवसातून 3 ड्रेस घालणारे आमचे काही वारकरी हात. सकाळी एक ड्रेस, दुपारी एक ड्रेस, आणि संध्याकाळी एक ड्रेस. संध्याकाळी ड्रेस घालून उभा राहायचं लोकांमध्ये म्हणजे नुसतं लोकायला फसवण्यासाठीच आहे की नाही. संध्याकाळी धोतर घालून कीर्तन करायचं, आणि सकाळी घराकडे गेले की जीन पॅन्ट घालून आपल्या गाडीवर फिरत बसायचं. हे एका प्रकारचं पोट भरायचं साधन म्हणूनच या वारकरी वेशभूषेचा वापर करणं आहे. म्हणून महाराज म्हणतात, हे पोट भरण्यासाठी जे झालेले लोक आहेत याच्यामध्ये विकार बरेचसे काही जडलेले आहेत. लक्षात आलं? लक्षात आलं म्हणून सांगून जातो महाराज. विकार कसे आहेत? हे बाह्यांगानं दिसत नाहीत, पण महाराज म्हणतात, नाही निर्मळ जीवन त्याशी काय करील साबण. साबण हे बाह्यांगानं निर्मळ करते. निर्मळ करते म्हणजे एका प्रकारचं स्वच्छ करते, निर्मळ नाही, स्वच्छ करते. पण ते तसं अंतरंग स्वच्छ जर झालेले नसेल तर महाराज म्हणतात, बाह्यांगानं किती जरी साबण लावलं तरी काही शुद्ध होत नाही. आणि परमार्थ ही अंतराचा आहे. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. आता या शरीरावरती 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय आहेत. दोन्ही मिळून किती झाले? 10 इंद्रिय झाले. 10 इंद्रियाचा राजा 11वा मन आहे. आजची एकादश आहे. आज काय आहे? एकादश आहे. आता भौतिक एकादश अशी आहे, आता तुम्ही आम्ही धरलेले भौतिक एकादश आहे. या एकादशीला शेंगदाणे, साबुदाणा, भगर वगैरे खाऊन ही एकादश धरता येते. पण आमच्या जीवनामध्ये सुद्धा खरं एकादश घडावं असं जर वाटत असेल तर जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम मनोजवम मारुततुल्य वेगम. ज्यांनी मनावर विजय मिळवले, ज्यांनी इंद्रियावर विजय मिळवले, 10 इंद्रियावर आणि 11व्या मनावर ज्याने विजय मिळवलेला आहे त्याची एकादश नक्की झालेली आहे महाराज जीवनात. विठ्ठल तुम्ही म्हणसाल महाराज तोपर्यंत हे एकादश, तोपर्यंत ते साधण्यासाठी ही एकादश अत्यंत गरजेची. कसं आहे, पुढी गेल्यावर मानस पूजा सांगितली. ज्याला पूजाच माहित नाही त्याला मानस पूजा काय करता येते? वस्तू तर माहीत राहावं लागतील ना. त्या न्यायाप्रमाणे तिथपर्यंत जाण्यासाठी हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. निर्गुणापर्यंत पोहोचण्यासाठी सगुणाची भक्ती ही अत्यंत गरजेची आहे. नातुडे परमात्मा म्हणून पूजावे लागे प्रतिमा. विठ्ठल आता त्या मनुराजाला 2 पत्नी आहेत. काकड्याच्या प्रकरणामध्ये महाराज खूप सुंदर सांगतात. मनुराजा एक देह पुरी, मनुराजा एक देह पुरी, असे नांद तोट्याची दोघे नारी, असे नांद तोट्याची दोघे नारी, पुत्र पौत्र संपन्न बाई, पुत्र पौत्र संपन्न बाई, कृपा केली आम्हावरी गा, कृपा केली आम्हावरी गा, कृपा केली आम्हावरी गा, कृपा केली आम्हावरी गा. मनवोनी आलो या देशात, मनवोनी आलो या देशात, मनवोनी आलो या देशात, मनवोनी आलो या देशात. मनुराजा एक देपुरी, असे नांद
एक देहपुरी त्याशी नांदती दोघी नारी. आका एकच पत्नीमुळे जे अनुभवलेले साधू संतांचा अनुभव सांगतात की दुःख बांधवडी आहे हा संसार. संसार दुःखमुळे चहूकडे इंगळ. आता एकच पत्नीमुळं, आणि इथं तर त्या मनुराजाच्या प्रपंचामध्ये 2 पत्न्या आहेत. आता ते तुम्हाला काही सांगायचं काम नाही. 2 बायका आणि त्या मनुराजाची तशीच फजित आहे महाराज. आता 2 म्हणल्याच्या नंतर एक मोठी आहे आणि एक लहाणी आहे. मोठीचं नाव आहे निवृत्ती आणि लहाणीचं नाव आहे प्रवृत्ती. आता प्रवृत्तीबाईचे गुण आपण पहिल्यात लक्षात घेऊ, म्हणजे आपल्याला लक्षात येईल प्रवृत्तीबाई हे कुठं नेऊन पोहोचवते आम्हाला. प्रवृत्तीबाईची लेकरं आमचे नातराया खूप सुंदर एका भारुडामध्ये वर्णन करून सांगतात. सासरा माझा गावी गेला, तिकडच खपवी त्याला भवानी आई रोडगावा येईन तुला. आता ते सासरा महाराज हे भौतिक नाही, या सासऱ्याला मारायचं नाही. याच्यात एक सासरा आहे, दंभ नावाचा सासरा आहे. दंभे करू भक्ती सोंग दावू जना अंतरी भावना वेगळीच. दंभ नावाचा सासरा याच्यात माजलेले आहे. दांभिकपणा लोकाला दाखवतंय एक, लोकाला सांगतंय एक, आणि आपण करतंय एक. आपुले मती नाही शुद्ध, लोकाशी करू पाहे बोध, तो पाहुणा स्वतः सिद्ध यमपुरीचा. विठ्ठल 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 विठ्ठल. त्या दंभ नावाचा सासरा मधात आहे. हे प्रवृत्तीबाईचंच लेकरू आहे. राग द्वेष काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार लोभ नाही का, अज्ञान अविचार अविद्या, हे कोणाचे लेकर आहेत? हे सर्वे त्या प्रवृत्तीबाईचे लेकर आहेत. रस्त्यावर 10 रुपयाचं नोट पडलेले आहे, पण ते 10 रुपयाचं नोट आपलं नसताना सुद्धा आपल्या डोळ्याला दाखवायचं काम कोणाचं असेल तर ते प्रवृत्तीबाईचं आहे. का? प्रवृत्तीबाईच्या एका मुलाचं नाव आहे लोभ. काम क्रोध लोभ घेवणिया संगे, काम क्रोध लोभ घेवणिया संगे, क्रोध लोभ घेवणिया संगे, काम क्रोध लोभ घेवणिया संगे, परमार्थाशी निघे तोची मूर्ख, परमार्थाची निघे तोची मूर्ख, परमार्थाची निघे तोची मूर्ख. काम क्रोध लोभ घेवणिया संगे, 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 परमार्थाशी निघे तोची मूर्ख, परमार्थाची निघे तोची मूर्ख, परमार्थाची निघे तोची मूर्ख. काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाशी निघे तोची मूर्ख. का? काम क्रोध लोभ शूनी पाठी लागले ओडाळ, म्हणून संसार दुःख मोळ चौकडे इंगळ. आता ते इकडे घेऊन निघाल्याच्या नंतर सुख कसं प्राप्त होणार आहे महाराज? 3 दोंडे अंगावरती बांधलेले आहेत. एक समोरून दोंडा बांधलेले, एक पाठीमागून बांधलेले, एक डोक्यावर बांधलेले, आणि विहिरीत उडी मारण्याचा प्रयत्न करायला. आजूबाजूच्या लोकांना सांगायला मी ताबडतोब बाहेर येतो. येणं शक्य आहे का? नाही. तीन प्रकार, एक दोंडा नाही 3 दोंडे बांधून घेतलेले आहेत. म्हणून हे एका प्रकारचं ही विकार जे आहेत हे आम्हाला परमार्थात रममाण होऊ देत नाहीत. हे जोपर्यंत आमच्या अंगात विकार आहेत तोपर्यंत आम्हाला परमार्थात रममाण होऊ देत नाहीत. आणि म्हणून महाराज हे विकार अंतकरणातून बाहेर काढणं हे अत्यंत गरजेचं आहे. नामामध्ये रममाण होऊ देत नाहीत. महाराज खूप सुंदर सांगतात, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, नाही नामे तरिते व्यर्थ, चित्त नाही नामे तरिते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, संगमी नाना तीर्थ भ्रमी, त्रिवेणी 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 संगमी नाना तीर्थ भ्रमी. नाही नामी तरिते व्यर्थ, चित्त नाही नामी तरिते व्यर्थ, चित्त नाही नामी तरिते व्यर्थ, चित्त नाही नामी तरिते व्यर्थ. हरी
नाही नामी तरी ते व्यर्थ चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ हरी मुखे म्हणा 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 त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आमच्या इकडचे बरेचसे माणसं बालाजीला जातात. बालाजीला जायचं म्हणजे बिचारे बरंच देवदेव करायसाठी जातात असं माझं मत नाही. बरेच कमी लोक आहेत बालाजीला जाणारे म्हणजे देवदेव करण्यासाठी. काही लोक वारी म्हणून जातात. आता जत्रेला जाणारे म्हणजे 3 प्रकारचे असतात, हौशे नवशे न गौशे, नाही का. आणि तसंच महाराज हे सुद्धा आमच्या इथं काल परवा 7-8 वर्षापूर्वी आमच्या हिमायतनगर रोडवर एक आपण त्याला काय म्हणतो क्रुझर उलटलं म्हणजे पलटी मारलं होतं आणि ते सर्व बालाजीला जाण्यासाठी निघाले होते. 10 किलोचं त्यांनी मांसाचं हेच भाजीच करून घेतली महाराज सोबत आणि 2-4 दारूचे खोकेच होते त्याच्यात. आता उलटणार नाही तर तुम्हाला बालाजीला कसं जाऊ देईल म्हणालो. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तुम्ही कुठेही जा, तुमच्या चित्तात जर नाम नसेल, तुम्ही वेगळंच काही करीत असाल, त्या तीर्थावर जाऊन लक्षात आला म्हणून सांगतो. आम्ही पंढरीला जाऊ द्या की काशीला जाऊ द्या, गावातून गाडी बाहेर गेल्याबरोबर आम्ही घराकडे फोन लावून सांगतो काय म्हणून, आता गावातून गाडी गावाच्या बाहेर गेलेली आहे. आणि पुढे मेन रोडला लागल्यावर एकदा फोन येत आहे, आता आम्ही मेन रोडला लागलेले आहोत, आता काही नाही, आम्ही 4-5 घंट्यात ठिकाणावर पोहोचतो. आणि घरचे माणसं इथून चिंतन करायलेत, आमचा माणूस पंढरीत जाऊन पोहोचला असेल, चंद्रभागेत स्नान करायला असेल, नाही का, आणि तिथं जाऊन देवाचं दर्शन करायला असेल, बारीत उभा असेल, हे मात्र तिथं गेल्यावर चिंतन करायला कुठं टावर मिळतंय, कुठं कोणाच्या स्लॅपवर जाऊन बोलावं, आणि घराकडची परिस्थिती काय आहे, सारखं त्याला घराकडची ओढ लागलेली आहे. दंडानं फक्त त्या ठिकाणी आहे आणि चित्तानं मात्र कुठं आहे, घरी आहे. म्हणून महाराज सांगतात, प्रपंच वसर वसर प्रपंच वसर वसर प्रपंच वसर वसर प्रपंच वसर चित्त तुझे पायी मुरो, चित्त तुझे पायी मुरो मुरो ऐसे करेगा पांडुरंगा, ऐसे करेगा पांडुरंगा. चित्त तुझे पाय मोर, चित्त तुझे पाय मोर, प्रपंच वसरो चित्त तुझे पायी मुरो. प्रपंच वसरल्याशिवाय चित्त त्याच्या पायावर रममाण होणं शक्य नाही. लक्षात आलं म्हणून सांगतो महाराज. नाईलाजास्तव सुद्धा काही गोष्टी कराव्या लागतात, त्याचं नाव प्रपंच आहे. बरेचसे माणसं म्हणतात, काय महाराज तुम्हाला सांगाय काय लागले, आम्हाला लबाड बोलावं लागतंय, एकाचे 2 करायचे आहेत, आम्हाला 5 रुपयाचं आणावं लागतंय, 10 रुपयाला विकावं लागतंय, सांगाय तुम्हाला काय लागले. व्यवहार आहे. नाईलाजास्तव सुद्धा बरेचशे काही गोष्टी कराव्या लागतात, त्याचं नाव प्रपंच आहे. आणि एकच करावं लागतंय, त्याचं नाव परमार्थ आहे. आणखी नाही पुढे गेल्यावर महाराज प्रमाण सांगतात, दोई थडीवरी ठेवू जाता हात,
होय अपघात शरीराचा प्रपंच परमार्थ संपादिता दोन्ही एकही निधान न घडे त्याशी विठ्ठल 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 विठ्ठल. आता तुम्ही म्हणसाल महाराज तुमचं बरं आहे पण आमचं कसं आहे प्रश्न आहे. महाराज म्हणतात संसारात राहायचं आहे पण त्या संसारात असं राहायचं आहे संसार में ऐसा रहिना जैसे मुंह में जीभ रहती कितनी भी घी खाओ तो चिकनी नहीं होती. नाही का तूप खाल्ल्यावर माणसं सुधारतात की जीभ सुधारते. जीभ सुधारल्यावर त्याला ऍडमिट करावं लागते. जीभ दबरायला म्हणून ऍडमिट करतात की नाही. जीभ दबरायला जमत नाही आणि आमचं जीभ जाड आहे म्हणूनच आम्हाला संस्कृत म्हणता येत नाही. जे तूप खात असते त्याचं जीभ पातळ असते. तूप कोण खाते हा त्याची जीभ पातळ असते महाराज. बदाम खाणाऱ्याची ते तुमचं तूप खाणाऱ्याची जीभ पातळ असते म्हणून संस्कृतासाठी जीभ त्याची ओळते जसं म्हणलं तसं. बरं असो तूप खाल्ल्याच्या नंतर माणूस सुधारते आणि तूप खाण्यासाठी हाताची गरज आहे. तुपाचा गोळा नेऊन जिभीवर ठेवायचा आहे. कशाची गरज आहे हाताची गरज आहे. हात किती अंगानं भरलेले आहे फक्त एकच अंगानं भरलेले आहे आणि जीभ मात्र किती अंगानं भरलेले आहे सर्वांगानं भरलेले आहे. आणि तूप खाणं झाल्याच्या नंतर माणसं साबण मागतात हात धुण्यासाठी की जीभ धुण्यासाठी. हात धुण्यासाठी. जीभ सर्वांगानं भरून त्याला धुवावं लागत नाही आणि हात एका अंगानं भरल्याच्या नंतर त्याला धुवावं लागत असते. बरोबर आहे. म्हणून महाराज म्हणतात त्या संसारामध्ये सुद्धा आम्ही राहू नये असं नाही. त्या संसारात असून सुद्धा ते जिभीसारखं असलं पाहिजे. आम्हाला धुवायचं काम पडू नये. विठ्ठल आता महाराज त्या प्रवृत्तीबाईचे हे सर्वच लेकर एवढे अपघाती लेकर आहेत. हे 60-60 हजार वर्ष लोखंडाचे चिन्ह्या खाऊन तपश्चर्या करणाऱ्या विश्वामित्राला सुद्धा अलीकडे आणण्याचं काम जर कोणा केलं असेल तर त्या कामक्रोधाधिक विकार आहेत. म्हणून साधू संतांनी मात्र त्यांच्या जीवनामध्ये असं केलं. आम्ही बाह्यंगानं जरी साधू नाही दिसलो तर महाराज म्हणतात आम्ही अंतरंगानं साधू झालेले आहोत. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी इंद्रियाचे धनी आम्ही झालो काम क्रोध बंदी खाती तुका म्हणे दिले दो क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोस्वामी. गोनाम इंद्रिय इंद्रियाचे धनी इंद्रियाचा जो स्वामी त्याचं नाव गोस्वामी आहे. आणि नुसतेच कपडे घातलं आणि इंद्रियाच्या मागे जर पळू लागलं तर ते गोसाईच आहे. गोसाई आणि गोस्वामी याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आणि आपल्याकडे दुपारी 12पर्यंत मागत असतात आणि दुपारी 12 वाजता खालचं लुंगी काढायची आणि तेच लुंगी घेऊन होळाकड व्हायची. ते गोसाईचे काम होतं. हे सुद्धा गोसाईच होतं. इंद्रियावर अजिबात ताबा नाही. म्हणून महाराज म्हणतात आम्ही बाह्यंगानं जरी साधू नाही दिसलो तर इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोस्वामी. आता लक्षात ठेवा महाराज या कामक्रोधाधिक विकार एवढे शत्रू आहेत. लक्षात आलं म्हणून सांगून जातो आमच्या श्वासाचा खूप मोठा खजिना आहे. एका ठिकाणी एक गवळण सांगते त्या श्वासाच्या खजिन्यानं मी देवाला सुद्धा विकत घेतले.
नाही खर्चली कवडी दमडी, नाही वेचिला दाम, बाई मी विकत घेतला श्याम. कुणा वाटते असेल चोरी, कुणा वाटते असे उदारी, जन्मभरीच्या श्वासा इतके मोजिले बाई नाम, बाई मी विकत घेतला श्याम. आता ते आमचा श्वासाचा खजिना ज्या दिवशी संपला त्या दिवशी आमचा मृत्यू ठरलेला आहे. जसं मोबाईलचं बॅलन्स संपले की आपोआप आपल्याला न सांगताच ते कॉलिंग बंद करते, तसं आमचा श्वासाचा खजिना संपले की आपोआप ताबडतोब आमची मधातली माळ बंद पडते, ताबडतोब सोयऱ्या दायऱ्याला फोन लावावं लागते. बरोबर आहे. आता तसं त्या श्वासाच्या खजिन्याला जपून वापरायचं काम आपलं आहे. पण जास्तीत जास्त खर्च करणारे अत्यंत विकारी शत्रू जर कोण असतील तर ते काम आणि क्रोध आहे. ते खाऊन घेतात. काम आणि क्रोध काय करतात, ते जसं की एखाद्या ब्लड कॅन्सर असणाऱ्या माणसाला तुम्ही वरून किती जरी रक्त चांगलं घातलात तर ते मधातले जे त्याचे किडे आहेत, ते बिमारीचे जे किडे आहेत, ते रक्ताला तेव्हाच खराब करून टाकून देतात. तसंच हे सुद्धा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून महाराज त्या प्रवृत्तीबाईचे हे सर्व विकारी लेकर, आणि त्या प्रवृत्तीबाईच्या मोठ्या मुलाचं नाव आहे प्रपंच. प्रवृत्तीबाईच्या मोठ्या मुलाचं नाव काय आहे? प्रपंच. म्हणूनच महाराज सांगतात, संसाराचे अंगी अवघीचा व्यसने, संसाराचे अवघीचा व्यसने, संसाराचे अवघीचा व्यसने. आम्ही या कीर्तनी सुद्धा झालो, आम्ही या कीर्तनी सुद्धा झालो. आता ये झाले त्रिभुवन, आता ये झाले त्रिभुवन. आम्ही या कीर्तनी सुद्धा झालो, आम्ही या कीर्तनी सुद्धा झालो. आता ये झाले त्रिभुवन, आता हे झाले त्रिभुवन. संसाराचे अंगी अवघीचा व्यसने, आम्ही या कीर्तने, आम्ही या कीर्तने शुद्ध संसाराचे अंगी अवघीचा व्यसने, आम्ही या कीर्तने, आम्ही या कीर्तने झालो. संसाराचे अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. लक्षात आलं म्हणून एक अभंग सांगून जातो महाराज. परमार्थ म्हणजे दुसरं काहीच नाही. नुसतं पोत्या वाचून पाठ करणे याचं नाव परमार्थ नाही, आणि पोत्या वाचून पाठ करून ते लोकांच्या समोर सांगणे हे सुद्धा परमार्थ नाही. कुठंतरी वारीला जाणे याचं नाव परमार्थ नाही. तीर्थाशी गेले काय खुन, नाही पलटले अवगुण. पंढरीला दरवर्षानं चाललंय, पण फरक काही पडणं झाले. भावकीतल्या लोकांसोबतच जमत नाही, बाहेरचे लोक तर राहिले लांब. काय करावं महाराज, पंढरीला जाऊन तरी काही फायदा आहे का नाही, माऊरला जाऊन तरी काही फायदा आहे का नाही, काशीला जाऊ द्या की कुठेही जाऊ द्या, आमच्या गुणात जर फरक पडत नसेल तर आमच्या परमार्थात काहीही चव नाही. लक्षात आलं? आमच्या गुणात जर काही फरक पडत नसेल तर आम्ही करण्याच्या परमार्थाला काहीही किंमत नाही. आणि म्हणून महाराज, अंतरंग सजवणे याचं नाव परमार्थ आहे, बाह्यरंग सजवणे याचं नाव परमार्थ नाही. आम्ही बाह्यरंगानं सजायला लागलो, अंतरंगानं मात्र तसंच राहायला लागलो. कबीर महाराज खूप सुंदर सांगतात, बाहेर बंधा अंदर गंधा. वरून खूप सुंदर दिसायला लागले, पण मधातून मात्र नुसतं खराब झालेले. खराब म्हणण्यापेक्षा विकारानं बरगच्च भरलेले. आणि म्हणून महाराज, विकार बाजूला काढणे याचंच नाव परमार्थ आहे, दुसरं काही सुद्धा नाही. लक्षात आलं म्हणून सांगून जातो, भजन करा. विठ्ठल
एक संन्याशी एक ब्रह्मचारी स्नान करण्यासाठी नदीला गेला होता आणि योगायोगानं महाराज नदीला जाण्याच्या रस्त्यावर एक 5 ग्रामची अंगठी दिसली महाराजाला. महाराजांनी अंगठी पाहिली पण आपलं स्वतःची नाही, त्यातलं त्यात आपण संन्याशी आहोत, त्या अंगठी उचलाव कसं आणि घेवावं कसं प्रश्न पडले. आणि नाही घेतलं तरी रस्त्यानं जाणारा कोणीतरी घेतच बुवा म्हणला. आणि योगायोगानं तिकडं पाहिल्यावर एक वरटी कपडे धुवू लागला होता. त्या वरट्याला बोलावलं आणि वरट्याला सांगितलं हे उचल म्हणलं. हे महाराज सांगू लागले कोणाला? वरट्याला. वरट्यानं विचारलं महाराज ही अंगठी कधीपासून पाहिले तुम्ही? महाराजांना सांगितलं फक्त मी 1 घंटाभरापासून पाहायला लागलो. वरट्यानं सांगितलं मी 1 महिन्यापासून पाहायला लागलो. म्हणले माझी नवस्त मी घेऊ कशाला? आता वरटी संन्याशी की संन्याशी वरटी म्हणालो. प्रश्न आहे. अंतरंगानं परमार्थ आहे, बाह्य रंगाचा नाही. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आता घेण्याची इच्छा झाली हे लोभामुळं महाराज नाही का, हे एका प्रकारच्या स्वार्थामुळं घेण्याची इच्छा झाली. या जर विकार नसले तर ते दिसलं नसतं रस्त्यात नाही का. ते विकार नसल्यामुळंच तुकोबाराया सांगतात सोनारूपी आम्हा मृत्युके समान, सोनारूपी आम्हा मृत्युके समान, माणिक पाषाण खडे जैसे, पाषाण खडे जैसे, माणिक पाषाण खडे जैसे. समान मालिक पाषाण खडे जैसे, सोनरूपी आम्हा मृत्युके समान, माणिक पाषाण खडे जैसे. आजच्या काळामध्ये तर सर्वच माणसं त्याच्या मागे लागलेत महाराज. परमार्थ विपरीत झालेले आहे. म्हणून परमार्थ अंतरंगाचा आहे, परमार्थ बाह्य रंगाचा नाही. लक्षात आलं म्हणून सांगून जातो. ज्ञानी किती जरी झाला तर अंतरंगातले विकार त्याला शेवटच्या टोकापर्यंत जाऊ देत नाहीत. लक्षात आलं म्हणून तुम्हाला तर पुराणातला भाग सांगून जातो, कथा भाग सांगून जातो. व्यासांचं शिष्य जन्मजय, आणि जन्मजय हे अत्यंत महाज्ञानी. आता व्यासांचा शिष्य म्हणल्यावर काय पाहायचंय महाराज? आपण म्हणतो ना गुरु तसा शिष्य, आणि शिष्याचे काही गुण गुरुवरून लक्षात येतात. म्हणूनच आपण म्हणतो कोण आहे रे तुझा गुरु, आहे की नाही. आता जन्मजय महाराज हे ज्ञानी खूप, पण महाभारताचं लिखाण झाल्याच्या नंतर व्यासांनी जन्मजयाकडे महाभारत दिलं आणि विचारलं हे पारायण करायचं आहे आणि यातले काही चुका असले तर आम्हाला सांगा. संपूर्ण काही महाराज ते पारायण करीत तपासणी करीत आले आणि एका ठिकाणी त्या महाभारतात त्यांना असं सूत्र सापडलं. कोणाला? जन्मजयाला. जन्मजयाने सांगितलं महाराज हे ताबडतोब सूत्र काढलं पाहिजे. हे सूत्र माझ्या काही लक्षात बसणं गेलंय. ते सूत्र असं होतं, ज्ञानी किती जरी असला तर ज्ञानी पुरुषाचे इंद्रिय सुद्धा एके दिवशी त्याला अधपतनापर्यंत नेऊन बुडवतात. म्हणून विकाराच्या विरहित होणं याचंच नाव परमार्थ आहे. त्या सूत्राचं असं विश्लेषण होतं. आता हे ज्ञानी खूप होतं. याचं म्हणणं असं होतं की ज्ञानानं इंद्रियावर विजय मिळवता येते, हे कदापि शक्य नाही. ज्ञान झाल्याच्या नंतर तर अहंकार वाढते नाही का. ज्ञान झाल्यावर एका प्रकारचा अभिमान वाढते, अहंकार वाढते. म्हणून ज्ञानानं विकार दूर होतात हे कदापि शक्य नाही असं व्यासांचं म्हणणं होतं. पण जन्मजयाचं असं म्हणणं होतं तेवढं ओवी तुम्ही जर काढली असली तर बरं होतं. काही दिवसाच्या नंतर थोडंसं विसर पडू दिलं आणि व्यासाने सांगितलं मी थोडंसं काशीची यात्रा करून येतो आणि आश्रमाचा सांभाळ करा. जन्मजयाला सांभाळी घातलं आणि निघालेले आहेत. अर्ध्या रस्त्यात गेल्यावर देवाला विनंती केली, देवा थोडंसं मला बाईचं रूप दिलं असलं तर बरं होतं गड्या म्हणले. आता पहिलंच व्यास महाराज. आता व्यास आणि देवानं स्वतः बाई करायचं म्हणल्यावर नुसतं इथं माणसं मेकअप घातलेले माणसं बाईसारखं दिसतात. आता देवानं स्वतः बाई करायचं म्हणल्यावर काय बघायचं काम आहे. सुंदर असं बाई तयार केली,
4 वेद 6 शास्त्र 18 पुराण ज्या बाईला मुकोद्गत, आता ते बाई निघालेले महाराज जन्मजयाच्या रस्त्यानं, वापस निघालेले अर्ध्या रस्त्यातून. आणि बारीक असा पाऊस चालू होता. जन्मजयाच्या आश्रमाला येऊन, म्हणजे व्यासाच्याच आश्रमाला व्यासच स्वतः येऊन पोहोचलेले आहेत बाईच्या रूपामध्ये. आणि बाहेर उभा राहून हाक मारायला सुरुवात केलेली आहेत. महाराजजी, तुमच्या आश्रमात आजच्या दिवस आम्हाला आश्रय मिळेल का? आश्रम नाम आश्रय, ज्यांना आश्रय नाही त्यांच्यासाठी आश्रम आहे. विठ्ठल जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे, निराधार आभाळाचा तोची भार साहे. आता मधातून महाराजांना सांगितलं हे संन्याशाचा आश्रम आहे आणि साधूचा आश्रम आहे, साधकाचा आश्रम आहे, आणि इथं स्त्रियांना प्रवेश नाही. महाराज खूप सुंदर सांगतात, एकनाथ महाराज सुद्धा, नको नको स्त्रियाचा एकांत, नको नको स्त्रियाचा परमार्थ, ते करीती घात पुरुषाचा, एकांती लोकांती स्त्रियाशी भाषण, प्राण गेल्या जान बोलू नये. नाही का? आता महाराज त्या स्त्रियाच्या आवाजानं थोडस बोलून गेले महाराज. आणि त्या स्त्रीनं प्रश्न केलं, महाराज देवाकडं जीव आणि, आता ते स्त्री म्हणजे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण पारंगत असलेली स्त्री. आता त्या स्त्रीनं सांगितलं, महाराज देवाकडं जीव आणि जीवी असं 2 नाहीत, जीव एकच आहे. आता तिथं स्त्रीलिंग आणि पुरुषलिंग नाही देवाकडं. जीव म्हणजे जीवच, स्त्रीलिंगी पुलिंगी देवाकडं नाही. मग आता मी स्त्री का पुरुष तुम्ही विचार करायचा नाही, तुम्ही साधू असल्यामुळं. आता आजचे दिवस मला आश्रय नाही म्हणून तुमच्या आश्रमात जागा द्या. आश्रमात प्रवेश केलेले आहेत. आणि महाराजांनी त्या जन्मजयांनी व्यासाचे कपडे तिला घालायला दिलं. कोणाला? व्यासाचे कपडे व्यासालाच दिलं, बाईच्या रूपात असणाऱ्या कपडे वगैरे घातलेत. आणि शेकायला आपल्या दुनीच्या जवळ बसलेले आहेत. बोलत बोलत विषय निघालं. त्या बाईनं महाराजांनी बाईला विचारलं, बाई तुमचं लग्न झालं का? बाईनं सांगितलं लग्न झालं नाही. त्या बाईनंही महाराजाला विचारलं, महाराज तुमचं लग्न झालं का? महाराजांनी सांगितलं माझं सुद्धा लग्न झालं नाही. पण बाईनं सांगितलं माझं लग्न करण्याची आट अशी आहे, ज्यानं माझ्यासोबत लग्न करणार आहे त्यानं मला पाठीवर घेऊन त्याच्या घराच्या भोवती 5 फेरे फिरावं आणि त्याच्यासोबत मी लग्न करणार आहे. कोणा सांगितलं? व्यासानी सांगितलं, बाईच्या रूपात असणाऱ्या. ते होकार दिले की ताबडतोब आता लग्न करायला तयारच झालं होतं जन्मजय. ताबडतोब व्यासाला आपल्या पाठीवरती घेतलं, आश्रमाच्या भोवती आपल्या स्वतःच्या 5 फेऱ्या मारल्या आणि 5व्या फेऱ्याला देवाला विनंती केली, देवा माझं यथारूप म्हणजे पूर्वीचं जसं रूप होतं तथारूप त्या रूपामध्ये देवानं आणलं. आणि खाली उतरवल्याबरोबर त्या जन्मजयाच्या मनगटाला व्यासानी धरलं. सांग म्हणले, आता ज्ञान बलवान आहे का इंद्रिय बलवान आहेत? बलवान कोण आहेत? इंद्रिय बलवान आहेत. इंद्रिय एके दिवशी इंद्रिय जाग्यावर आणण्याचं मुख्य औषध जर काय असेल तर ते नाम आहे. विकारावर विजय मिळवण्याचं मुख्य औषध जर काय असेल तर ते नाम आहे. नाम हे औषध आहे आणि आचरण हे पथ्य आहे. म्हणून महाराज म्हणतात, आम्हाला कधी कळालं हे विकार सर्वे? तर इथं आल्याच्या नंतर कळालेले आहेत. हे विकार ज्याच्या जीवनामधून निघालेले आहेत. लक्षात आलं म्हणून सांगतो, भजन करा. विठ्ठल आता पाणी पडायची जी प्रक्रिया आहे, ते पाणी पडायची प्रक्रिया अशी आहे, समुद्रावरून ते पाणी बाष्पीकरण करून इथे येत असते आणि मेघाच्या रूपानं जिथं पाऊस वर्षाचं मौसम असेल त्या ठिकाणी पाणी पडत असते. आता पाणी पडत असताना पाणी खूप सुंदर आहे. रस्त्यावर एकदा पाणी पडले की त्याचा वापर संपलेला आहे. ते रस्त्याचं पाणी आमच्या गावच्या नाल्याला जाते आणि ते नाला पुढं कुठं जाते? गंगेला जाते आणि ते गंगा समुद्राला जाते. पाणी कुठून आले? समुद्रावरूनच आले. गेले कुठं? समुद्रालाच गेले. पण समुद्राचं पाणी या पाण्याला एक आवडावरून लाट मारून सांगतंय म्हणे, ममई वंशो जीवलोके जीवभूत सनातनहा मनःष्टान इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. तू माझ्या गावचा आहेस, माझ्या घरून गेलंयस, पण जातानी जे स्वरूप तुझं होतं ते येतानी तुझं स्वरूप राहिलेलं नाही. आता तुमच्या भाषेत सांगून जातो, तुमच्या घरून जात असताना पोरग कंपनीत काम करण्यासाठी एकटंच गेलं आणि येतानी सुनबाईन 2-3 लेकरं घेऊन घराकडे आलं. घराकडे येऊ देसाल का? नाही. हे जसं शक्य नाही तसंच ते सुद्धा महाराज
ते बरंचसं काही केर कचरा बरंचसं काही गाळ घेऊन आलेले ते जे पाणी आहे त्या पाण्याला हे पाणी समुद्राचं लाट मारून सांगतंय म्हणे तू माझ्यात जर प्रवेश करायचा असेल तर तुझ्यातले हे विकार बाजूला काढावं लागतील. हे सर्व केर कचरा बाजूला काढावा लागेल. नसेल तर माझा उद्या उपसा करावा लागेल. समुद्राचा कधी उपसा करावा लागत नाही. त्याचं मूळ तत्व असं आहे, डब्बीची काडी जरी आम्ही मध्यभागी नेऊन टाकली तर ते लाठानं बाहेर आणून टाकून देते. जसं समुद्राचं तत्व आहे तसंच त्या प्रभूचं सुद्धा तत्व आहे. आम्ही सुद्धा ह्या विकार बाजूला सारल्याच्या नंतर महाराज म्हणतात ओ, आता हे सोहळे झाले त्रिभुवन. ओ, आता हे सोहळे झाले त्रिभुवन. आता हे सोहळे झाले त्रिभुवन. आता हे सोहळे झाले आता हे सोहळे झाले त्रिभुवन. 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 विषमधुवान आता हे सोहळे झाले त्रिभुवन. 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 विषमधुवन, विषमधुवन आता सांगे. हे सोहळे झाले त्रिभुवन. विषमधुवन, महाराज म्हणतात हे विकार नसल्याच्या नंतर आमच्या जीवनामध्ये कधीही सोहळेच आहेत. बरोबर आहे. विकारच नाही गेल्याच्या नंतर माणसाला त्रासच कशाचा नाही. विकार अंगात आहेत म्हणून परमार्थात जीव रममाण होत नाही. विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. विकार असल्यामुळं आमच्या जीवनामध्ये त्रास आहे. शीतोष्णा सुख दुःखेषु समसंग विवर्जितः. ज्याचं शीत आणि उष्ण समज आलेले, ज्याचं सुख आणि दुःख समज आलेले. राजा जनकाचे 1200 पत्न्या, 1200 पत्न्या एका पायाची सेवा करू लागले होते. याचं सुख नाही. आणि एक पाय मात्र दोन्हीमध्ये जळायला लागले, त्याचं दुःख नाही. शीतोष्णा सुख दुःखेषु. शीत आणि उष्ण ज्याचं समज आले आणि सुख आणि दुःख ज्याच्या जीवनामध्ये समज आले त्याच्या जीवनामध्ये कधीही सोहळेच आहेत. आता महाराज पुढे जाऊन सांगतात ये सोहळे करण्यासाठी, ये सोहळे आमच्या जीवनामध्ये साजरं करण्यासाठी आमच्यातलं भेद निघून गेला पाहिजे. विषम धुवून सांडिले. विषम द्वैत दोन, आम्हाला दोन बघायला दिसतात. ते वेगळं आणि मी वेगळं, नाही का? ते वेगळ्या संप्रदायाचं आणि मी वेगळ्या संप्रदायाचा.
ते वेगळ्या जातीचं आणि मी एक वेगळ्या जातीचा, हे जोपर्यंत आमच्यातलं भेद जात नाही, ते अज्ञानी आहे, मी ज्ञानी आहे. मी खूप मोठा श्रीमंत आहे आणि ते गरीब आहे. मी काहीतरी खूप मला समजतंय आणि ते मूर्ख आहे, त्याला काही समजत नाही. या काही गोष्टी आमच्यात भेदाच्या आहेत. महाराज म्हणतात वारकरी संप्रदायाचं मूळ तत्वच आहे, म्हणण्यापेक्षा महावाक्य आहे, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. कोणाही जीवाचा न घडो मत्सर. कोणाही जीवाचा न घडो मत्सर. कोणाही जीवाचा न घडो मत्सर. वर्म सर्वेश्वर पूजनाचे. सर्व स्वर पूजनाचे. वर्म सर्व स्वर पूजनाचे. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. वेदा वेद धर्म मंगळ. वेदा वेद धर्म मंगळ. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. भेदाभेदी भ्रम अमंगळ. नाही का, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आणि म्हणून महाराज हे भेद दूर केला पाहिजे आम्ही. प्रत्येक ठिकाणी हे भेद फार मोठं वाढलेले आहे. आता तुमच्या इथं आहे की नाही मला सांगता येणार नाही, आणि असेल तरी तुमच्या इथलं तुमच्या इथं कसं बोलायचं मला, आहे की नाही. लक्षात आलं म्हणून सांगून जातो महाराज. बरेच गावामध्ये हे असं भेद तयार झालेले आहे. सप्ताह करायचा पण आपल्याच जातीचे महाराज बघून आणायचे, हे भेद तयार झालंय. भजनी आणायचे पण आपल्याच सोयऱ्यातले हुडकून आणायचे. भागवतकार लावायचं, आमचं हिवाईच लई चांगला भागवत करायला हो, नाही तर आमचं जावईच लई चांगला भागवत करायला हो. आपल्या सोयरे दायरेत सर्व भरणा करायचं. असे काही बरेचसे काही प्रकार निघालेत. आता परमार्थात सुद्धा जात तयार व्हायला लागली. ज्या जातीचे महाराज ज्या गावात जास्त जात ज्या गावातली आहे त्या गावातले लोक त्याच जातीचे महाराज हुडकून आणालेत कुठूनही. आपल्या जातीचा महाराज असला पाहिजे, हे एका प्रकारचा भेद तयार व्हायला लागलाय. लक्षात आलं का, आम्हाला परमार्थात आल्याच्या नंतर जात ही लक्षातच आली नाही पाहिजे. लक्षात आलं म्हणून तुम्हाला प्रसंग सांगून जातो. पंढरीला गेल्यावर पहिल्या सुरुवातीचं दर्शन कोणाचं आहे हो? कोणाचा आहे हो? हा, पहिल्या सुरुवातीचं दर्शन कोणाचं आहे हो? आहा आहा आहा. अवाघेची तीर्थ घडती एक वेळा. अवाघेची तीर्थ घडती एक वेळा. अवघेचं तीर्थ घडती एक वेळा. अवाघेची तीर्थ घडती एक वेळा. चंद्रभागा डोळा देखलिया. चंद्रभागा डोळा देखलिया. डोळा देखलिया. अवाघेची तीर्थ घडती एक वेळा. चंद्रभागा डोळा देखलिया. पहिलं दर्शन कोणाचं आहे? चंद्रभागेचं आहे. आणि दुसऱ्या क्रमांकाचं दर्शन पुंडलिकाचं आहे. आणि तिसऱ्या क्रमांकाला काय करावं? तिसरं काम काय करावं? आम्ही पुंडलिकाचं दर्शन केल्यावर सरळ विठोबाच्या मंदिराकडे जायचं नाही. विधितो हरिकथा, तिथं बसून कथा श्रवण केली पाहिजे, काहीतरी थोडंसं कीर्तन श्रवण केलं पाहिजे. आणि तदनंतर वरी गेल्यावर पहिल्या सुरुवातीचं दर्शन आहे चोकामेळाचा. चोकामेळ्याचं दर्शन करीत असताना चोकामेळ्याची जात जर आमच्या लक्षात आली तर पंढरी महात्म्यात सांगितलेले आम्ही पंढरीला गेलेले पुण्याही पाण्यात जाते, म्हणून तिथं जातीचा विचार केला जात नाही. भजे का त्वरित भावना युक्त. भावनायुक्त. त्वरित भावनायुक्त. तातवित गोत कुळशीळ मात. गोत कुळशीळ मात. तातवित गोत कुळशीळ मात. रतवित गोत कुळशीळ मात. भज का त्वरित भावना युक्त. भज त्वरित भावनायुक्त. भज त्वरित भावनायुक्त. परमार्थात भावनेनं भजणाऱ्याचं काम आहे. देव कोण्याही एका जातीवाल्याचं बांधल्या गेलेलं नाही. बरेचशे संप्रदायामध्ये एका जातीला विशिष्ट महत्व आहे, पण वारकरी संप्रदायात अजिबात जातीला महत्व नाही. बरेचसे काही संप्रदायामध्ये अमुक जातीचा झाल्याशिवाय त्याला मान नाही. आता आपल्या जवळच वावरणारं शैव संप्रदाय आहे, त्याच्यामध्ये वाण्याचाच माणूस पाहिजे गादीवर बसायला. जंगमाचा सुद्धा बनत नाही, त्याला गादीवर बसविला जात नाही.
आणखीन पुढे गेल्यावर काही ठिकाणी मंत बनवण्यासाठी क्षत्रियाचीच गरज आहे. क्षत्रिय असेल तरच गादीवर बसवले जाते असं तर नाही. वारकरी संप्रदायात असं कुठंही सांगितलं गेलेले नाही. देव भावाचा भावाचा, नाही कोणाच्या बापाचा. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याच्या मुखी नाम तोची धन्य. म्हणून हे भेद दूर सारून, आणि संप्रदायाचं तर भेद ताबडतोब माणसाईने बाजूला सारलं पाहिजे. का? ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. तुका झाला शे कळस भजन करा सावकाश. मुळात जे ज्ञानोबर आहेत ते नाथ संप्रदायाचे, आणि मधले जे एकनाथ महाराज आहेत ते दत्त संप्रदायाचे, आणि शेवटचे जे तुकोबराय आहेत ते मात्र चैतन्य संप्रदायाचे. हे 3 संप्रदाय मिळून काय झालं? वारकरी संप्रदाय झालं. आणि म्हणून महाराज कोणीही कोण्या संप्रदायाचा विरुद्ध करायचं इथं कुठल्याही प्रकारचा प्रश्न नाही. आणि ह्या विकार आम्ही बाजूला सारायचं का? तर आम्ही आलेल्या गावाला जाऊन आम्हाला खंडवास करायचंय. अभंगाचं 3रं चरण. ब्रह्मपुरी वास करणे अखंड, 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 ब्रह्मपुरी वास करणे अखंड. हा ब्रह्मपुरी वास करणे अखंड, ब्रह्मपुरी वास करणे अखंड. नानकी देवान विठ्ठलाचे, नानकी देवान विठ्ठलाचे. सोवळे झाले त्रिभुवन, आता हे सोवळे झाले त्रिभुवन. नानकी देवान विठ्ठलाचे, नानकी देवान त्रिभुवन, आता हे सोवळे झाले त्रिभुवन. ब्रह्मपुरी वास करणे अखंड, करणे अखंड. नदीचे तोंड विटाळाचे, नदीचे तोंड विटाळाचे. ब्रह्मपुरी वास करणे अखंड, करणे अखंड, नदीचे तोंड विटाळाचे, नदीचे तोंड विटाळाचे. नदी खिजे तोंड विटाळाचे, ब्रह्मपुरी वास करणी अखंड. संतांच्या वाङ्मयामध्ये विटाळ याला मांडले गेलेले आहे, बाकी कशाचा विटाळ नाही. का? तर विठाळाचा देह विटाळी जन्मला. हे जन्मत असतानाही विटाळ आहे, आणि हे मेल्याच्या नंतरही विटाळ आहे, सुतक आहे, नाही का? म्हणून हे मधातच उग सवळं घातल्याच्या नंतर हे शुद्ध होत नाही, हे नामानं शुद्ध होत असते. बरं असो, हे सवळे ववळे हे झाले, पण महाराज म्हणतात विटाळ मात्र फक्त जन्म मरणाचा, बाकीचा विटाळ कशाचाही संतांना मान्य नाही. बाकीचा विटाळ कोणत्याही प्रकारचं विटाळाला संतांनी मान्य केलं नाही. या जन्म मरणाला संतांनी विटाळ म्हणलेले. म्हणूनच महाराज म्हणतात किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे. नित्य भावे भजित, नित्य भावे भजित, नित्य भावे भजित, मनमोहनी जीव व्याला, मनमोहनी जीव व्याला. किती भावे भजित, किती भावे
किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, म्हणून या जीव भ्याला. जन्म मरणाचं भीती ही जीवाला आहे, देहाला नाही. देहाचा आणि आमचा एका जन्माचा संबंध आहे. आमच्या घरातल्या लोकांचा आणि आमचा एका जन्मातला संबंध आहे. हे देह इथं टाकून देऊन जावं लागते. देह हा पाचाचा आणिला उष्ण वस्तू जास्त दिवस ठेवायला जमत नाही. हे इथं टाकून देऊन जावं लागते. आत असणारा जीव मात्र असा आहे. नैनम चिन्नंती शस्त्राणी नैनम दहती प्लावका न चैनम क्लेदयांताप्यो न शोषयति मारुतः. ते पाण्यात टाकल्यावर भिजत नाही, शस्त्रानं तोडल्यावर तुटत नाही, अग्नीत टाकल्याच्या नंतर ते जळत नाही आणि उरलेले कर्म घेऊन पुन्हा पुन्हा जन्माला येत असते. आगा कर्मे जे उरावे ते सुख दुःख फळायावे. पूर्वजन्मी पाप केले ते हे बहु विस्तार आले. विषय सुख नाशिवंत शेविता तिमिर कोंदले. 84 लक्ष येऊन फिरता दुःख भोगिले. ज्ञान दृष्टी हरपली दोही नेत्र आंधळे. लक्षात आला म्हणून समर्पक दृष्टांत सांगून जातो महाराज. वाघ, कोल्हा आणि गाढव तिघा जणांनी मैत्री केली आणि शिकारही साधल्याच्या नंतर वाटून घ्यायचं संध्याकाळी. हे सर्व काही त्यांचं काम ठरलेलं होतं आणि संध्याकाळी वाटणीचं काम दिलं वाघानं कोल्ह्याकडं. आता कोल्हा महाराज जंगलातला हुशार प्राणी आहे. त्यानं वाटणी करायला सुरुवात केलं, पण रुमाल वाटण्या करू लागलं. मोठा हिस्सा घेतला आपण आणि बारका हिस्सा दिला कोल्ह्याला, आपल्या त्या वाघाला. वाघानं विचार केला, जंगलाचा राजा मी, मला पाहिल्याच्या नंतर काही जीव गाय भरून मरून जातात आणि तू मात्र मोठा हिस्सा तू घेतला आणि बारका हिस्सा मला दिला. एक थप्पड मारलं महाराज, कोल्ह्याचं जीवच काढलं. आता कोल्हा मेल्याच्या नंतर राहिलं कोण? गाढव. आता निर्भूत प्राणी महाराज मुळात गाढव, पण गाढवाकडे 2 गुण लई चांगले आहेत. कधी कधी माणसाला गाढव म्हणतात, ते कधी त्या गाढवाचं सुद्धा अपमान आहे त्यावेळेस. लक्षात आलं म्हणून सांगून जातो. ॲक्वाचं पाणी कधीपासून पितात माणसं? फिल्टर पाणी 10 ते 15 वर्षापासून, 15 नाही 10 वर्षापासून जास्तीत जास्त. आपल्या खेड्यातले माणसं 10 वर्षापासून पितात. पण गाढवाच्या जातीचं ज्या दिवशीपासून त्या देवानं उत्पन्न केले त्या दिवशीपासून ते आतापर्यंत बिना फिल्टरच्या पाण्याला तोंडच लावलं नाही. त्याचं प्रतिबिंब ज्या पाण्यात दिसत नाही त्या पाण्याला ते अजिबात स्पर्श करीत नाही. आता ह्या माणसाला 15 दिवसापासून मडक्यात आणि पिप्यात भिजू घातलेले पाणी जमते, आळ्या झालेलं. याच्यापेक्षा किती तर पटीनं ते चांगलं आहे गाढव. आणि पलीकडे गेल्यावर एक गुण चांगला आहे, गाढवाला कधी बांधावं लागत नाही. आम्ही लहानपणी बघायचो, त्या गाढवाच्या पायाला नुसता असं दोरी अशी जरी, नुसता असा हात जरी असं केलं त्या बेटाला वाटायचं म्हणे आपलं बांधलंच. 8 दिवस जरी त्याच्या जवळ जाऊन हुर करणं गेलं तर ते बाजूला सरकायचं नाही, नाही का? आणि त्या गाढवासारख्या गाढवाला दोरा बांधावा लागत नाही आणि माणसासारख्या माणसाला कोण्याही महाराजाच्या हाताने माळ घातल्यावर ठेवीत नाही. किती निर्भूत आहे. म्हणून गाढवाचं सुद्धा अपमान आहे. गाढवानं ताबडतोब डोकं लढवलं, त्यानं मोठा हिस्सा दिला वाघाला आणि बारका हिस्सा घेतला आपण. तदनंतर त्या वाघानं विचारलं, हे लहान मोठे हिस्से करायचे कोण सांगितले? कोणाला विचारलं? गाढवाला. तेव्हा गाढव सांगू लागलं, मेलेले कोल्ह्यानं मला हुशार केलं. म्हणजे कोल्ह मेल्याच्या नंतर गाढव शान झालं. महाराज म्हणतात, तुमचे देखत किती मेल्यावर तुम्ही शाने होईना? प्रश्न आहे. आजा मेला पंजा मेला बाप मसाला, देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला. 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 आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला रे. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला रे. त्या जन्म मरणाच्या फेऱ्याच्या पलीकडे जाण्यासाठी ही एवढा मोठा खटाटोप आहे. आणि ते जन्म मरणाच्या फेऱ्याच्या पलीकडे जाण्यासाठी हे सर्व परमार्थ आहे. हे नामस्मरण आहे, हे सप्ताह आहे. आणि जीवनाचं कल्याण आणि कलश जर काय असेल, तुका म्हणे मोक्ष देखिला कळस. आमच्या जीवनात त्या मंदिराचं कळस पितळाचा आहे, पण या मनुष्यरूपी देहाचा मंदिराचं जर कलश करायचा असेल तर मोक्ष होणं हे अत्यंत जीवाला गरज आहे. आणि म्हणून महाराज ते मोक्ष प्राप्त करण्यासाठी हे विकार आमच्या जवळ कुठल्याच प्रकारचे जमत नाहीत.
आणि ब्रह्मपुरामध्ये अखंड वास करण्यासाठी महाराज म्हणतात ह्या जन्ममरणाला आम्ही पाठ द्यावं लागते. मग त्या जन्ममरण चुकवण्यासाठी हे विकारातून आम्हाला बाजूला सारावं लागते. मग विकार बाजूला सारायचं असेल तर नामस्मरणाची अत्यंत गरज आहे. विठोबा रखुमाई जय गोपाल कुमाये विठोबा रखुमाई गोपाल कुमाये विठोबा रखुमाई गोपाल कुमाये जय गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार परमार्थ करणाऱ्यांनी काही गोष्टीचं पालन केलं पाहिजे. शांत राहत जावं. जास्त बोलणाऱ्या माणसाला परमार्थ करणारा माणूस म्हणत नाही. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसे दयाळ पावे हरी. उगत चाटीत बसू नये. काही चाटल्यावर सुद्धा आपलं जे श्वासाचा खजिना आहे ते कमी होत असते. म्हणून काय बोलावं याला प्रमाण आहे. बोल बोले ऐसा बोले जेने बोले विठ्ठल डोले. नाही तर उग नुसतंच करमणुकीचं साधन म्हणून तासाचे तास माणसं बोलत बसतात. अजिबात बोलायचं नाही. श्वासाचा खर्च करायचा नाही. कामाच्याच कामाला श्वास खर्च केला पाहिजे. पुढे गेल्यावर परमार्थ करणाऱ्या माणसानं होईल तेवढं एकांतात राहण्याचा विचार करीत जावं. एकांत हे अत्यंत महत्वाचं आहे महाराज. कसं आहे एकांतामध्ये जसं परमार्थ साधता येते ते लोकांतात नाही. आम्ही काय करायला लागलो, लोकांतात भजन करायला लागलो आणि एकांतामध्ये आम्ही चित्तामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तरंग बुद्धीचे वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही विचार करायला लागलो. पण एकांतामध्ये परमार्थ साधलं पाहिजे ते अत्यंत महत्वाचं आहे. महाराज खूप सुंदर सांगतात. काळ सारावा चिंतने काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने एकांतवाशी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार युक्त आहार युक्त आहार विहार युक्त आहार युक्त आहार विहार युक्त आहार विहार आहार विहार युक्त आहार काळ सारावा चिंतने एकांतवाची गंगा काळे देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या काळ सारावा चिंतने एकांतवाची गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने. तुम्ही खूप भाग्यवान आहात का आता गंगेच्या काठावर तुमचं गाव आहे ना. हा. वाराणसी एक मास गोधा तिरी एक दिवस पंढरी पाऊला सरीसती तुकच पुण्य घडे. काशीला एक महिनाभर राहिलेले पुण्य आणि आंतरगावात एक दिवसभर राहिलेले पुण्य. म्हणूनच मी जास्त वेळेवर राहत नाही इथं.
काशीत 1 महिनाभर राहिलेले पुण्य आणि आंतरगावात 1 दिवस, गंगेच्या काठाला असणारा गाव आहे ना, महाराज म्हणतात आंतरगावात 1 दिवसभर राहिलेले पुण्य ते काशीत 1 महिनाभर राहिलेले पुण्याचं बरोबरीच आहे. आणि पंढरीला जातो म्हणून घरातून बाहेर पाऊल ठेवलेले जे पुण्य आहे तेवढं हे दोन्हीच्या बरोबरीच आहे. हे 1 दिवस राहिलेले आणि ते 1 महिनाभर राहिलेलं, नाही का. आणि म्हणून महाराज खूप तुम्ही भाग्यवान आहात. गंगेच्या काठाला परमार्थ करण्याचं खूप सुंदर असं ठिकाण आहे, साधन आहे, साधन करण्याचं ठिकाण आहे तुमचं गाव म्हणजे. आणि म्हणून महाराज काळ सारावा चिंतने एकांत वाशे गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या एकांतामध्ये असून परमार्थ साधलं पाहिजे. महाराजही सांगतात तुका म्हणे आमा एकांताचा वास, तुका म्हणे आमा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा तुका म्हणे आमा एकांताचा वास, तुका म्हणे आमा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा, ताई सोळे आता हे सोळे झाले त्रिभुवन, आता हे सोळे झाले यशमाधुवन सांडियले विषमय दिवन साढे झाले रमण विषम दिवन सांडियेला
भीमन सांडिया रे विषमन क्या बात विषमधुवन सानिया विषमा विषमधुवन सानिया क्या बात विषमधुवन सानिया रे विषमधुवन विषमधुवन सानिया रे विषमधुवन सानिया रे आनिया रे विषमधुवनी धुवनी विषमधुवन सानिया रे सानिया रे विषमधुवन सानिया रे विषमधुवन सानिया रे सानिया रे तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. एकांतामध्ये राहून महाराज म्हणतात ब्रह्मरसाचं सेवन करायचं आहे. ते ब्रह्मरस सेवन केल्याच्या नंतर पुन्हा जन्म मरणाला येण्याचं काम नाही. ब्रह्मरस घेई काढा जेणे पीडा वारेल पथ्य नाम विठोबाची. ते रस घेत असताना मात्र शेवितो हा रस वाटितो आणि का पण ते रस घेत असताना ग्यारे होऊ नका रानभरी पंचविषयाच्या नादी लागू नका. एकांतामध्ये राहून परमार्थ करा असं महाराजांचं म्हणणं आहे. असं चार चरणाची सेवा आपण केली म्हणण्यापेक्षा निमित्त आणि च पश्यामी विपरीत आणि केशवा नच श्रेयोण पश्यामी हत्वा सुजन महावी साळून किमंजुळ बोलतई शिवानी शिकविता धनी वेगळाची करविली तैशी केली कटकट वाकुडे का नीट देव जाणे. त्या प्रभूंनी आपल्याकडून करून घेतलेली सेवा बुद्धीचा जणिता लक्ष्मीचा पती आणि म्हणून झालेले कीर्तन पुष्प त्या प्रभूच्या चरणी हनुमंतरायाच्या चरणी तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या चरणी तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या चरणी. गावाचं नाव आंतरगाव आहे. आंतरगाव म्हणजे आंतर म्हणजे दूर लांब नाही का.
देवापासून दूर, नाही का? पण योग असा आहे महाराज, हे इतके माणसं बघितल्याच्या नंतर हे गावात देवापासून दूर असलेले नाही, हे देवापासून जवळ असलेले गाव आहे, नाही का? इथं आल्याच्या नंतर एक असं वाटतंय